आता बातमी मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण मुंबईतलं पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता आता वर्तवली जाते। मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का, असाही यानंतर सूर उमटतोय। वडाळा एंटॉप हिल या ठिकाणी हे पेटंट ऑफिस आहे, पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेलं हे पेटंट ऑफिस आता दिल्लीत स्थायिक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। गेल्या 50 वर्षांपासून हे पेटंट ऑफिस मुंबईतच होतं। देशभरातील किंबहुना जगभरातील उद्योजकांकडून दरवर्षी जवळपास 1 लाख पेटंट इथं नोंदवली जातात। या संदर्भात मात्र वडाळा एंटॉप हिलच्या परिसरातून आढावा घेतलेला आहे पेटंट ऑफिसच्या मुख्यालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत वडाळा एंटॉप हिल येथील बौद्धिक संपदा हक्क कार्यालय म्हणजेच पेटंट कार्यालय, ज्याला आंतरराष्ट्रीय विशेष महत्त्व आहे या संपूर्ण कार्यालयाला। आणि हेच कार्यालय सध्या दिल्लीला नेण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सध्या त्या हालचालींना वेग आलेला आहे। आणि एकंदर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मुंबईसाठी, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वासाठी जे महत्त्व कमी केले जाते का, अशा प्रकारे देखील या अनुषंगाने देखील सध्या हा प्रश्न निर्माण होत आहे। आणि एकंदर हेच कार्यालय जे आहे ते सध्या मुंबईतून दिल्लीला नेण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आणि हे जे कार्यालय आहे हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं कार्यालय आहे। एकंदर जगभरातील आंतरराष्ट्रीय पातळीवर जे उद्योजक आहेत ते आपापले नवीन आविष्कार जे आहेत ते घडवून त्याच्या संदर्भातील जे पेटंट आहे ते तयार करण्याच्या निमित्तानं इथं येत असतात आणि पेटंटची मंजुरी या कार्यालयामधून करत असतात। आणि संपूर्ण हे कार्यालय जे आहे तेच सध्या दिल्लीला नेण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी केलं जातंय का, आणि एकंदर यापूर्वीचा जर काही काळ पाहिला तर कुठेतरी IFSC सेंटर असेल किंवा एकंदर एअर इंडियाचं कार्यालय असेल ते देखील मुंबईतून हलवण्यात आलं। आणि या संपूर्ण गोष्टीमुळे मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी केलं जातंय का, आणि मुंबई मध्ये ज्या प्रकारे जे महत्त्व आहे ते कमी केले जाते अशा देखील अनुषंगाने सध्या वाद जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। कॅमेरा रोहित सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।